मंडळी नमस्कार. आता गणपतीचा सीझन आहे, सगळे मुंबईवाले आलेत आणि सकाळी पाणी तापून एवढ्या सगळ्यांना आंघोळ करणे शक्य होत नाही, म्हणून आता हे सगळे नदीवर आंघोळ करायला चाललेत. इकडे दाखव ना, आम्ही आंघोळीला चाललोय. तर हा बघा, हा तर गणपतीला येतो शैलेश. येतो पण काय कधी येतो? गणपतीलाच येतो. पण आता काय माहितीये, आता उशिरा उठाव ना इकडे गावाला आल्यावर. मग बायको बिको वरडते, बोलते पाणी तापवून गरम करून द्यायला. मग आता जातोय मी नदीवरती आंघोळ करायला. आणि ते बघा आता आज ते हे पण आहे ना, काय ऋषी पंचमीचे, ते आता आमच्या मामी आलेत तिकडनं. ऋषी पंचमी. मामी नमस्कार, गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा हे सगळे कुटुंबातलेच आहोत, आंघोळीला चालले. हा विकास, हा जो आहे ना इकडे माझ्याकडे कॅमेरा कर, हा जो माणूस आहे दाखवतो त्याला तिकडं. तो आता नदीवर पवायला जातो ना, उलट्या पेवण्या विवण्या लय मारतो तो. मास्टर आहे, मास्तर आमचा. कान पेवणी पण. आणि हा इकडे पारितोष, अर्णव, आणि इकडे आमचा हा बाबू. गुड मॉर्निंग. आणि तो तिकडे अंश पुढे गेलाय. आमच्या आज ऋषी पंचमीचा उपवास असल्यामुळे सगळ्या स्त्रिया सुद्धा नदीवरच जातात. एक आमच्या इथं घरापासून जवळजवळ 10 ते 15 मिनटं लागतात चालत जायला. पायवाट आहे, जंगलसुद्धा खूप वाढलेलं असतं आणि सगळे दगड गुळगुळीत झालेले असतात, त्यामुळं सांभाळून जात असतात. मला वाटतं सगळेच जण आलेत. ते आल्यानंतर आम्ही आता जातोय, कारण सगळ्या स्त्रिया खाली नदीवर असतात. ही मयुरी, हिचा ऋषी पंचमीचा उपवास नाही म्हणून ती बोलते झपाझप झपाझप झपाझप. हा हीच पाहिजे, हीच पाहिजे. अरे नाही. आणि ही पूर्वी ती तिकडे असता. छत्री परत तुटली तर नाही, छत्री नाही तुटत. आमच्या बरोबर येतेस काय परत? मग चल की. अरे चल ना. का जाऊ आपण. भुकाचं काय, भुकेचं भुकेचं काय, आम्ही लगेच येणार. हे काय आणलंय, कुठे आणलंय? हे घेऊन जा मग. चल, मजा येते. आम्ही कान पेवणी येणार. त्याच्यावरती काहीतरी सांगते. आपण घेऊन जा फोन. मी तुला सांगितलं. इथं फोन आलाय म्हणून बोलतोय. हॅलो. अरे ह्याच्यात पण कपडे. हा बोला. रे आता आंघोळीला चाललो नदीवर. आम्ही नदीवर चाललो. पण तू सांगतोयस कोणाला? फोन आला हा का बघ. अच्छा अच्छा, चालेल. हॅलो. आहे ना. अरे मामी आहेत. हॅलो. नाही थंड नाही, इकडे हा नदीचा वरचा तापलेला सगळ्यात तापलेला पाणी येतो. गरम पाण्याचे झरे आहेत. कातलाचा येतो, कातलाचा तो गरम पाणी तिकडे येतो ना. आपण पोचलोय नदीवर. चला आता आम्ही आंघोळ करणार आणि मग घराकडे जाऊ. आम्ही जिथं आता आंघोळ करणार आहोत तिथे आमचे 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन होतात आणि जे 5 दिवसाचे गणपती असतात ते समुद्राला खाली आम्ही विसर्जन करतो. समजा विसर्जनानंतर परत आंघोळीला आलो तर मी तुम्हाला आम्ही गणपती विसर्जन कुठे केले ते दाखवेन. सगळा उताराचा भाग आहे असा खाली. बघा इकडे ऋषपंचमीचा उपवासाची ही पूजा इकडे मांडलेली आहे आणि सगळ्या मग स्त्रिया इथेच आंघोळ करून घराकडे जातात. आणि हा आमचा इथे एक गृह आहे. हा बदमाश अर्णव.
मी उडी टाकते बघ रे जरा. थांब ना जरा. इकडून सगळी अशी नदी वाहत येते आणि ह्या दगडाच्या इथं आमच्या खाली त्या एक गॅप आहे. त्या दगडाच्या इथे गणपती विसर्जन होतात आणि हा भाई आता उडी मारतोय. टाकू काय बिंदास. विपन इकडे 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 विपन. त्याला फटाफट सगळ्यांनी उड्या मारलेल्या आहेत. आणि हे इकडे झाड आहे एक जांभळीचं, त्याच्या वर चढून सुद्धा मुलं उड्या मारतात. अर्णव तू कधी उडी मारतोय? मला नाही का? आणि मस्त आहे. मार नंगे साहेब मारायचं. बघत बसलाय. मी जागा बघतो. तांबे एवढा वरती विकास चढलाय झाडावर आणि मी मगाशी म्हणालो ना की जांभळीवरनं सगळे उड्या मारतात. आता थोडं पाणी कमी आहे तरी सुद्धा काय लागणार नाही. ती काढा समोरची जाळी जाळी. ते हे काट्या काढ काट्या. हे थांब चढू नकोस. एव्हरेस्ट वीर आहे तो. स्विमर. हमारा टाइगर है. हा एक वर आहे. अरे तू लाव ना पोचायला टेक्का झाल्या. अरे बोल बाजीराव. अरे बोल बाजीराव. बली किजोय. बाबू नीट.
कांद्यावर पाय नीट ठेवा अजून. पाय नीट ठेवा अजून. पाय नीट ठेवा, पाय नीट ठेवा अजून. असं आडवा ठेवा असा. अरे बोल बाजू. इकडे अरे बोल बाजू. अरे काय यार एकच नाही उचलत तुमच्यात. पुन्हा एक शेवटचा प्रयत्न. बाबू तरंगत राहायला होते. दगड आहे मस्त दगड आहे जायला पाय नाही काही माझी मांडीवर काय टाक. हाताची बघ ना, हे हाताची याच्यावर टाक नाही बघ. ते हातात आमची वेळ असं कसं उभं राहिलाय. थोडं खाली वर. चढलाय होय. सायलेंट सायलेंट. अरे त्या साईडला जा. एका साईडला पाहिजे एका त्याच्यामध्ये. खाली बस, खाली बस तू. तू खाली बस आधी. नाही इकडे हा काही दिला नाही बघ विकायला पण. जाऊ दे. नीट पकड. चला मी झाला. चल 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 झालाय बोलाय. हा जाऊ दे. इकडे टाकलेले. अरे इकडे टाकायची होती उडी. मस्त आलाय ना आताचा. उभं राहिलाय पूर्ण. चालूच आहे. एकदा आम्ही चौथ्यांदा आम्ही प्रयत्न केलाय. 2-1 के. चौथ्यांदा सक्सेसफुल. मंडळी हा इकडे सगळा असा डोह आहे. म्हणजे आमच्याकडे ढव म्हणतात ढव. तर या आणि या दगडाच्या इथं आमच्या 1.5 दिवसांचे जे गणपती असतात त्यांचं विसर्जन होतं. मी खाली दाखवतो तुम्हाला. आतमध्ये असा दगडाच्या आतमध्ये एक खोल गेले. त्याच्या आत गणपती ठेवतो आम्ही. आमचं काय नाही. आता काय पकडणार. चला 1 2 3 पाण्यामध्ये. 1 2 3. आणि तो सांगा होता काय म्हणते. मी नाही दगड देणार. मी नाही. अरे हा सारखा कॅमेराची येऊन करते. आजचा विनर आहे. आजचा विनर पाहिजे. इथं भरपूर वेळ थांबेल. इथं दगडा धरायला भेटतो. दगड देत नाही. इथं कोपरा आहे. अरे बाबू तू इथनं असा घे ना. इथं धरायला हा भेटतो.
काही नाही धरायला भेटतो आणि असं ना हे असं नीट ना गोल थोडासा जाऊ नये आता हे रेडी थांबे पप्पा नाही येते पप्पा नाही येते इकडे ये पारी तू इथंच आहेस सगळ्यांची जागा ठरल्यात 1 2 3 मी लय नाराज आहे माझे एवढे सेफ्टी सगळे बुडण्यासाठी हा वजन घेऊन ठेवला एवढी मेहनत घेतली होती पण मी या सगळ्या स्पर्धेतून बाहेर गेला मला कांस्य पदक पण नाही भेटला दगड पदक पण मिळाला चला आता हे मी काय म्हणतोय आपण आहे ना उन्हात एक फोटो काढूया चला आता शेवटचा आमचा साबण लावून आम्ही आंघोळ करणार आणि घराकडे निघणार आहोत हा इकडे अर्णव सुकतोय साबण नाही लावत आम्हाला पिकी बघ मंडळी चला आमची जवळजवळ 1-2 तासाची आंघोळ झाली आहे आणि आता आम्ही परत घराकडे निघतोय हे सगळे तयार झालेत बरोबर खूप मजा आली लय मजा केली आपण हा माझ्या मोठ्या भावाचा पोरगा आहे ओके ओके चंद्रकांत बाईकर नाव अच्छा लय मजा केली आम्ही पोहायला मजा आली भूक पण लागले नाही आम्ही कॅमेरानं हटणार नाही चला. लय मजा आली आज मी उघडा आहे मग असू दे काय होते मंडळी जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मस्त राहा सुरक्षित राहा टेक केअर